पहा हे गणित आहे पुढचं है ना. काय गणित म्हणते, जर a:b बरोबर 3:4 आणि b:c बरोबर 8:9 तर a:c बरोबर किती, हा एक प्रकार आहे. ओके ठीक. अशा सारखे गणित आपल्याला वेगवेगळे म्हणजे पहा इथं a:b देईन, b:c देईन, c:d देईन, a:b:c:d विचार. येतं लक्षात, a:b:c:d:e विचार, हे सगळे शिकायचे आहे. ओके ठीक. आता आपण पाहत आहोत a:b 3:4 b:c 8:9 तर a:c बरोबर किती. काय करायचं पहा, लक्ष द्यायचं है ना. पहा शिकवताना व्यवस्थित लक्ष द्यायचं. पहा आता गणितात 3 व्हेरिएबल आहे a b c. मग वर a लिहायचं, b लिहायचं आणि c लिहायचं. झालं ठीक. सांगतो त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. जबरदस्त ट्रिक्स आहे, कोणी शिकवणार नाही है ना. a:b किती आहे 3:4, b:c किती आहे 8:9. ओके इथपर्यंत हे लिहिलं. आता एक काय घ्यायची, सरळ रेष. आता माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, या रेषेला लागून जे डबल डबल असेल 8 आणि 4 डबल डबल आहे, या दोघांचा गुणाकार खाली लिहायचा 8 चौक 32. ओके इथपर्यंत. आता विचार करायचं 8 पासून 32 कसे झाले. 8 पासून 32 कसे झाले, 8 ला किती न गुणलं, 4 ने. 8 ला जर 4 न गुणलं तर या 9 ला पण 4 न गुणणं गरजेचं आहे. समजलं, कारण गुणोत्तर हे प्रमाणात वाढत असते. आता इथं 8:9 आहे, त्याला आपण 4च्या प्रमाणात वाढवलं म्हणजे 8 ला 32 जर केलं तर 9 ला किती करायला लागेल 36. ओके, कारण युनिटचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर हे नेहमी प्रमाणात वाढते. इथं 4च्या प्रमाणात आपण वाढवलं, लक्षात येत आहे. तरी ओरिजिनल 32 36 म्हणजेच 8:9. ओरिजिनल 8:9च आहे ते. ओके ठीक. म्हणजे 8 चौक 32 तर 9 चौक 36. आता 4 पासून 32 कसे, तर 4 8 32 तर इकडं 8 त्रिक 24. म्हणून तुम्हाला काय विचारलं, a:c बरोबर किती, तर 24 36 म्हणजेच 12 2 24 12 3 36. आपल्या गणिताचं उत्तर 2:3. समजलं. लिहून घ्या, पहिलं गणित आहे, लिहून घ्या. आता पहा a:b बरोबर किती आहे 3:2. ओके, मग तुम्हालाही माहित आहे काय आहे a b c. a:b म्हणजे 3:2, b:c 3:4. बस असं मांडणे. 3 2 6, 3 2 6, 4 2 8. आता 2 3 6, 3 त्रिक 9. तुम्हाला विचारलं a:c बरोबर किती, 9:8. आपल्या गणिताचं उत्तर. समजत आहे, मग सिंपल. चला पहा पुढचं गणित पाहू आता आपण. पहा गणित आहे की x:y म्हणते 12:5, z:y म्हणते 21:16. आता इथं आपण काय लिहितो, x y z. समजत आहे. मग आपल्याला काय म्हणणे आहे, x:y, x:y, y:z. आता गणित पहा, x:y ची किंमत किती दिली आहे 12:5. ओके, आणि y:z ची किंमत किती पाहिजे, तुम्हाला काय दिलं z:y दिलं किती 21:16. येते लक्षात. पण आपल्याला काय पाहिजे y:z म्हणजे पलटवा लागणार आहे. y:z बरोबर 16:21. समजलं. आणि हे वापरणे आपल्याला. ओके, म्हणजे y:z 16:21 असं झालं पाहिजे. क्लिअर. चाल आता 16 पंच किती 80. मग इथं लिहिलं 80. आता 16 किती 80, 16 गुणिला 5 म्हणून 21 गुणिला किती करणं आहे 5. 5 1 5, 5 2 10. आता 5 किती 80 16 है ना, तर 16 गुणिला किती करणं आहे 12. ओके, 16 2 32, 32 चे 2, हातचे किती रे 3, 16 1 16 आणि 3 19, 192. काय विचारलं तुम्हाला प्रश्न, x:z बरोबर किती.
x ची किंमत किती आहे 192 आणि z ची किंमत किती आहे 105. दोघालाही पहा कितीनं भाग जाते 3 न. आता 3 सक 18, एक राहणार 3 चूक 12, 3 त्रिक 9, 3 5 15. आपलं उत्तर 64 35. ओके चला घ्या मग चला पहा द्या लक्ष. पहा गणित आहे, गणितात काय काय दिलं W1 W2 W3 बरोबर. मग आपण काय सांगितलं असं मांडून टाका W1 W2 W3 है ना. ठीक. आता W1 किती आहे 2 3, W2 W3 दिलाय का नाही, काय दिलाय W1 W3 दिलाय है ना. W1 is to W3 दिलाय, किती दिलाय 1 2. समजत आहे झालं. W1 is to W2 आहे, W1 is to W3 दिलाय गणितात बरोबर ना. ठीक. मग आपण काय म्हटलो या रेषेला जोडून जे डबल डबल असेल त्याचा गुणाकार काय घ्यायचा खाली है ना. मग 2 1 2 पडलं. आता या 1 चा संबंध 2 सोबत आणि या 2 चा संबंध 3 सोबत बरोबर. ठीक. मग आता 1 2 2 तर 2 2 4 समजलं. आता 2 1 2 म्हणून 3 1 3 समजलं. ठीक. आणि काय विचारलं तुम्हाला W2 is to W3 बरोबर किती तर 3 समजलं. घ्या चला पहा गणित आहे है ना. काय म्हणते हे गणित. तर आता तुम्हाला मी काय सांगितलं काय लिहायचं, किती व्हेरिएबल दिसत आहे 4 ABCD बरोबर ना. ठीक. मग लिहून टाका पहा ABCD ट्रिक्स आहे लक्ष द्यायचं आहे ना. लिहिलं ABCD है ना. ठीक. आता A is to B ची किंमत किती दिसत आहे 3 4, B is to C ची किंमत किती दिसत आहे 5 7, C is to D ची किंमत किती दिसत आहे 8 9. लिहा ना काय फरक पडते असं झालं इथपर्यंत. ठीक आहे. आता या रेषेला जोडून डबल डबल कोण आहे 8 आणि 7 त्याचा गुणाकार खाली लिहा 8 7 56, 8 7 56 म्हणून 9 7 63. ओके इथपर्यंत. 8 पासून 56 कसे आले 8 ला 7 न गुणलं, मग 9 ला 7 न गुणा. 7 पासून 56 कसे आले 7 ला किती न गुणलं 8 9, 7 8 56. 7 चा संबंध 5 सोबत आहे तर 5 ला किती न गुणता 8 9, 8 5 40. समजलं इथपर्यंत. ओके ठीक. मग आता 8 5 40 केलं ना बरोबर. मग 4 पासून 40 कसे आले, जसा आपण विचार केला 7 पासून 56 कसे आले तर 4 पासून 40 कसे आले 4 ला किती न गुणलं 10 ना. तर या 3 ला सुद्धा किती न गुणा 10 ना. 9 3 30. ओके. आपल्याला काय विचारलं A is to D ची किंमत किती. A ची किंमत 30, D ची किंमत किती 63. दोघालाही 3 न भाग जाते 3 10 आणि 3 21, 10 21. समजलं. सिंपल. घ्या लिहून. पुढचं गणित आहे काय म्हणते तर काय 4 व्हेरिएबल आहे ना म्हणजे A B C आणि D. A is to B ची किंमत किती दिली आहे 2 3, B is to C ची किंमत किती आहे 5 6, C is to D ची किंमत आहे 3 4. मग आपण काय करू या रेषेला जोडून जे डबल डबल आहे त्याचा गुणाकार खाली sin 3 किती 18, 3 सक 18, 6 चूक 24. संपलं. sin 3 18, 5 3 आलो इथपर्यंत. आता इथं आहे 15, इथं आहे 3, 3 5 15 म्हणून 5 2 10. झालं आपलं गणिताचं उत्तर 10 15 18 24. तुम्हाला प्रश्न केला A is to B is to C is to D बरोबर किती तर आपण लिहिलं 10 15 18 24 आणि 10 आणि 15 ला 5 न भाग जाते म्हणून देऊ नका. 18 आणि 24 ला 3 न भाग जाते म्हणूनही देऊ नका. चौघालाही भाग जात असेल तर भाग द्या. ओके चालेल. ठीक. आपल्या गणिताचं उत्तर है ना. चाल या पहा हे पुढचं गणित आहे ना. पहा या गणितात काय इथं सुद्धा किती व्हेरिएबल दिले
4 व्हेरिएबल है ना. मग काय A B C D असं आपण लिहून घेतो है ना. ठीक ABCD. मग A/B ची किंमत किती आहे 3/4. B/C ची किंमत किती दिसत आहे 2/5. C/D ची किंमत किती आहे 3/5. ओके इथपर्यंत एक काय घेतो आपण सरळ रेष. या रेषेला जोडून जे डबल डबल आहे त्याचा गुणाकार खाली. 5 त्रिक 15 3/5 15 म्हणून 5 त्रिक 3/5 म्हणून 5/5 25. अरे 3 ला 5 न गुणलं तर 15 आले. 5 ला 5 न गुणा 25 येते. 5 ला किती न गुणलं 3 न तर 15 आले. तर 2 न किती न गुणा 3 न 3 दोने आले इथपर्यंत. ओके ठीक. फक्त आता इथं काय झालं 4 न 6 ला गुणायचं आहे पण भाग नाही जात बरोबर. मग अशा कंडिशन मध्ये काय करा ह्या 4 आणि 6 चा गुणाकार खाली घ्या. ह्या 6 आणि 4 चा गुणाकार खाली घ्या. 6 चूक किती 24. 6 ला 4 च्या प्रमाणात वाढवलं. 6 ला 4 च्या प्रमाणात वाढवलं म्हणून 15 ला पण 4 च्या प्रमाणात वाढवा. 15 चूक 60 आणि इकडं 25 चूक 100. समजलं इथपर्यंत. वाढवून घ्या है ना. ठीक. आता 4 किती 24 4 सख 24 म्हणून साइन त्रिक 18. आणि आपल्याला काय विचारलं A/D तर A ची किंमत किती 18 D ची किंमत किती 100. भाग जाते किती न 2 न 2 9 18 2 किती 50. उत्तर येते 9/50. समजलं. पुढचं गणित आहे है ना. या पुढच्या गणितात काय दिलाय W X Y Z है ना. ठीक. मग W/X ची किंमत किती दिसते 1/2. X/Y ची किंमत 3/4. Y/Z ची किंमत 5/4. आणि एक सरळ रेष घेऊ. 5 चौक 20 5 चौक 20 4 चौक 16 4 25 म्हणून है ना. 5 चौक 20 4 25 5 त्रिक 15. इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता 2 किती 15 7.5. इकडे 7.5 घेऊ शकता पण असं करू नका. या दोघांचा काय करा गुणाकार खाली घ्या बरोबर ना. 15 गुणेला 2 किती होते 30. तर यालाही किती न गुणा 2 न 40. यालाही किती न गुणा 2 न 16 2 32. समजत आहे. आता 2 किती 30 15 म्हणून 15 1 15. समजली इथं है ना. तीनही 4ही संख्येला भाग जाते का एका संख्येनं नाही. राहू द्या. हे आपलं उत्तर समजत आहे. आपलं उत्तर येईल 15:30:40:32. ओके चालेल करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. काल असं म्हटलं होतं की जेवढे व्हेरिएबल आहे लिहिले इथं ते सर्व वर लिहायचे म्हणजे A/B/C/D आणि E लिहिलं. ठीक. आता A/B ची किंमत किती आहे 5/9. B/C ची किंमत आहे 4/3. C/D ची किंमत आहे 2/3 आणि D/E ची किंमत आहे 2/5. हे EFGH किती असू द्या असं सॉल्व करायचं. ओके एकच मेथड आहे. आता या रेषेला जोडून जे डबल डबल आहे त्याचा गुणाकार लिहितो खाली. 3 2 6 2 3 6 5 त्रिक 15. 3 2 6 तर 2 2 4 झाले इथपर्यंत. आता 3 किती 4 जाते का बा नाही. मग याचा गुणाकार खाली असं शिकवलं मी है ना. ठीक. मग याचा गुणाकार खाली 4 त्रिक 12 तर यालाही 3 न गुणा. साइन त्रिक 18 तर यालाही 3 न गुणा. 15 त्रिक 45. ओके इथपर्यंत झालं. आता विचार करायचं 3 किती 12 3 चौक 12 म्हणून 4 चौक 16. इथं नाही इथे कारण हे चालू आहे आपलं. ओके ठीक. मग आता पुन्हा विचार करायचं 9 किती 16 जाते का बा नाही. मग परत
9 आणि 16चा गुणाकार करून खाली न्यायचं. म्हटलं 16 गुणिले 9 किती होते? 144. नाहीतर 9 सक 54 4, 8 5, 9 1 9, 9 5 14. परत गुणिले 9, 12 9 किती रे? नाही तर गुणाकार करायचं. 18 गुणिले 9 किती? 9 8 72 2, 8 7, 9 1 9, 9 7 किती? आता गुणिला किती पुन्हा 9, 9 5 45 5, 4 9 चूक 36 आणि 4 किती होते? 405. इथपर्यंत आलो. आता पुन्हा विचार करायचा 9 किती? 144. तो किती? 16 आणि याला गुणाचं 16 पंच 80. अजून जर असन कोणती तर पुन्हा भाग द्या, नसन जातो अजून. हीच सिस्टम, हीच प्रोसेस सुरू ठेवायची. ओके झालं. मग आपल्याला विचारलं A:E बरोबर किती? A ची किंमत आहे 80, E ची किंमत आहे 405. या दोघांनाही भाग जाते कितीचा? 5चा. 5चा द्या. मग 5चा किती येते? इथं 16 आणि इथं 5 8 40, 5 1 5, 16:81. आपल्या गणिताचं उत्तर. बस असं सॉल्व करू घ्या लिहून. एकोणपन्नास. काय म्हणते 49 नंबरचं गणित? की जर A:B ची किंमत असन 1:2, B:C ची किंमत असन 3:4, C:D ची किंमत असन 2:3 आणि B:E ची किंमत दिली असन 3:4, तर म्हणते A:B:C:D:E बरोबर किती? सिंपल प्रश्न आहे. मग जे नव्हते त्यांनी लक्ष देऊ शकतात, जे होते त्यांनी सॉल्व्ह करा. काय होते? A:B:C:D आणि E असं तर आपण लिहून घेतो. मग आता A:B ची किंमत किती आहे? 1:2, B:C 3:4, C:D 2:3 आणि D:E 3:4. बरं असं मांडलं. एक सरळ रेष घेतली. आता या दोघांच्या गुणाकार इथं लिहू. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, 3 2 6. समजलं? 3 गुणिला 3 9, तर 3 गुणिला 2 6. आता 4 न 6 ला भाग जात नाही. 4 आणि 6चा गुणाकार न्यायचा खाली. 6 चोक 24, तर 9 लाही गुणाचं 4 न 9 चोक 36, तर 12 लाही गुणाचं 4 न 12 चोक 48. असं. मग आता 4 आणि 24 चा किती होते? 4 सक 24, म्हणून साइन त्रिक किती? मग 18. 2 किती? 18. 9 18, म्हणून 1 9 9. समजलं? आणि आता A:B:C:D:E ची किंमत येईल 9 18 24 36 48. पाचही जणाला भाग जात असेल तर भाग द्या, नसेल जात तर हे आपलं उत्तर असेल. ओके. 3चा भाग जाते ना, देऊन द्या है ना. 3चा भाग जाते. जसं 3 त्रिक 9, 3 सक 18, 3 8 24, 12 त्रिक 36 आणि 16 है ना. मग आपलं उत्तर येईल हे. घ्या.